तो घटना मानतो. मला घटनेनं अधिकार दिला, परवानगीनं नाही अधिकार दिला. मला घटनेनं अधिकार दिलेला आहे, जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ते शांततेचं आमरण उपोषण मी करतोय. मी आता घटनेला मानायला लागलो. ते कायदा चालवून घेणाऱ्याला मानत नाही. मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविला तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागलाय. 4 तारखेला आचारसंहिता होती, मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे. मी 8 तारखेला उपोषण पुढे ढकललं. पुन्हा तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. मी कायद्याला मानतो. कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे, घटनेनं मला दिलेला आहे. मी उद्या 8 जूनला सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणारे. मी हटणार नाही. जे काय सरकारनं, मुख्यमंत्र्यानं, गृहमंत्र्यांनी ठरवलं असेल आम्हाला पुन्हा हल्ला करायचा, गोळ्या घालायच्या, तर मी बलिदान मराठ्यासाठी द्यायला तयार आहे. तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटवू शकत नाही. आतापर्यंत पाटील तुम्हाला उपोषणाला विरोध होत नव्हता, मात्र परिसरातली आणि गावातील लोक उपोषणाला विरोध करतात. त्याच्यात आता ते काय असतं, मला आता त्या विषयावर बोलायचंच नाही, कारण ते त्याला दोष देऊन उपयोगच नाही. सरकार ठरवून करतं. आम्ही करू शकतो ना, आम्ही निवेदन देऊ शकतो. मग निवेदनाला निवेदन त्यांनी जर दिलं तर आम्ही कलेक्टरला देऊ शकतो. दे आता परवानगी, त्यांच्यापेक्षा 1 सही जास्त देऊ. बहुमतच पाहिजे असेल तुम्हाला तर. हे बघा, आशेने जातीय सलोखा कसा शांत ठेवायचं म्हणता तुम्ही. शांतता राहिली पाहिजे, जातीय तुम्हीच देणार, तुम्हीच जातीवाद करणार, मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून, आणि तुम्हीच प्रश्न विचारणार, जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, आणि देणार तुम्हीच की मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून. म्हणजे मोडायला आंदोलन निघालात तुम्ही आणि आम्हाला शिकवणार जातीय तेढ आणि देणार तुम्ही. काय भाषा, काय सल्ले द्यायला लागले आणि काय मार्ग काढायला निघालात. याने मार्ग निघतो जातीय तेढाचा, देणार तुम्हीच. आणि इथून आंदोलन अंतरवाली सुरू 15 किलोमीटर त्याला काय त्रास व्हायला लागला, त्याचं काय दुखायला लागलंय तिथं. आणि ते विरोध आम्ही ग्राह्य धरलेला आहे. ओबीसी विरोधात जाणार हे आम्ही ग्राह्य धरलेलं आहे. पण नेत्याचं ऐकणार आहे फक्त. गाव खेड्यातला ओबीसी आजही आमच्या सोबत आहे, उद्याही राहणार आहे, आणि भविष्यात आम्ही दोघे एकमेकाच्या सोबतच. गाव खेड्यातल्याचा काही संबंध नाही. हे नेते ओबीसीचे घडून आणतात, त्याच्यामुळं त्यांचा तर विरोध असणारच आहे, आणि हाही सुद्धा पहिल्यापासून. त्यामुळे आंदोलन बंद करायचं आम्ही अजिबात करत नाही. सगळं गाव एकीकडे, काही टेन्शन नाही. मला गाव इथून हलू देत नाही. त्याचबरोबर गावासंदर्भात गृह विभागानं असं सांगितलेलं आहे की उपोषणाबाबत आपण आंतरवली ग्रामपंचायतचा ग्रामसभेची संमतीचे पत्र सुद्धा सादर केले नसल्या कारणाने ते कारण त्यांनी हे केलेले. ग्रामपंचायत आंतरवली सराठी ग्रामसभेचं ठराव किंवा कागदपत्र संमत नाही केल्यामुळं नाकारतोय. 10 महिने काय कानात बिड्या होत्या का तुमच्या? शेंगा खात होतात काय तिथे? 10 महिन्यात नाही दिसलं ग्रामपंचायतचं काय लिहून घ्यायचं होतं तुला नाकारायला? कायदा चालवायला निघाला त्या टायमाला झोपले होते का? आताच कसं काय पाहिजे तुम्हाला? हे सरकारचं ठरवून षडयंत्र आहे. मराठ्यांना कळालंय. तहसीलदारनं येणं, त्या निवेदन मागणं, आम्ही देणं, हे आंदोलन स्थगित आहे. स्थगित केलेलं आंदोलनाला परवानगीची गरज नाही. पण मी कायद्याचा सन्मान करतोय म्हणून मी स्थगित केलेलं आंदोलनाची तरीही माहितीसाठी तुम्हाला निवेदन दिलं होतं प्रत्येक वेळेस. त्यावेळेस तुम्ही नाही दिलं. आता का बरं? काय कारण आहे? स्थगित केलेल्या आंदोलनाला गरज नाही. आणि तुम्ही नाकारलं तरी बी मी कायद्याला मानतोय, संविधानाला मानतो. मला अधिकार दिलेला मी बसणार. तुम्ही 4 तारखेला मला सांगितलं होतं आचारसंहिता आहे. मी कायद्याचा सन्मान केला, आलेल्या डीएसपी साहेबाचा सन्मान केला की ठीक आहे म्हणलं, 4ला आचारसंहिता आहे, कायद्याचं पालन केलं पाहिजे. मी सन्मान केला, 8ला केलं. तुम्ही बार नाकारता. कायद्याचा गैरवापर तुम्ही करणार आणि आम्हाला म्हणणार तुम्ही कायदा पाळीत नाही, तर हे मान्यच नाही मला. मला अधिकारी बसण्याचा, मी उद्या बसणार आहे. इकडे नाकारलं तरी बसणार आहे, परवानगी दिली तरी बसणार आहे. हे देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला तुम्ही. शिंदे साहेब तुम्ही सुद्धा नाही. तुम्ही नजरेतून उतरू नका मराठ्यांच्या. आणखीन तरी दोघांनाही सांगतो, मराठ्याची नाराजी अंगावर घेऊ नका. आंदोलन मोडायच्या मागे लागू नका. या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू आहे. तुम्ही डाव रचू नका विनाकारण. आणि जातीय तेढ काही निर्माण होत नाही. कुठं जातीय तेढाचा काही संबंध नाही, काहीच संबंध नाही. आणि मराठा समाजालाही माझं हात जोडून आव्हान आहे, तुम्ही आंतरवादीकडे यासाठी येऊ नका. शेतीचे काम आहेत,
आपलं शेतकरी वर्ग जास्त आहे, आपला तोटा होता कामा नये. आधी पाऊस पडलेला आहे, पिकं लावून घ्या. इकडे येऊन आपलं शेत तिकडे पडक पडलं नाही पाहिजे, वाटोळं नाही झालं पाहिजे. इकडे मी आहे, मी लढायला खंबीर आहे इकडे तुमच्या वतीनं. मी जर जीव गेला, बलिदान गेलं तरी मी लढायला खंबीर आहे, काहीच काळजी करू नका. इकडे यायचं नाही याचा अर्थ का तुम्हाला येऊ नका म्हणत नाही. कामं सोडून कुणी यायचं नाही, काम बुडवायचं नाही. मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही, काय करायचं तर करू द्या. मी इथं उद्या बसणार, सगळं गाव इकडून हे गावाचं म्हणणं आहे अजिबात हलायचं नाही इथून. कारण ग्रामपंचायतचा हे कारण काढायला तुम्हाला झोपले होते का? कायदा शिकवायला तर आत्ता कायदा चालवायला लागला. एवढं 12ला निवेदन दिलं की 5 वाजता लगेच दखल घेता. लय तातडीचं झालं हो तुमचे, लयच ऍक्टिव्ह झाले फाटकूट. इथून मग झोपले होते का? आम्ही निवेदन दिलं किती दिवस झालं आरक्षणाचं, त्याच्यावर होणार ऍक्टिव्ह द्या ना फाटकून आरक्षण. ते तर डोळे गेल्यावर झाले तुम्हाला तिथं. इथं लयच दिसा लागले गप्पा गप तुम्हाला. जाती तेढ निर्माण होऊन तुम्हाला आणखी लावून द्यायचं काय? ओबीसी तर मराठ्यात पोट्टे भरलं तुमचं आणखी. जाती तेढ आणखी निर्माणच करायचा. अरे आम्ही गाव खेडे, तुम्हाला काहीच अक्कल नाही का थोडी बी? ते डबडे बसतात तिथं ते सत्ताधाऱ्यांचे टीव्हीवरती आणि ते विश्लेषण करत. तुम्हाला कळत नाही का जातीवाद झाला नाही म्हणून या निवडणुकीवर? कळत नाही? एका जातीच्या जीवावर निवडून येत नसतं, कळत नाही का तुम्हाला? आम्ही ओबीसी बांधव आतून एक असतो हे कळत नाही का काही? अरे तुम्ही नका खेटो यार मला. एवढं मोठं होऊन सुद्धा तुमच्या आणखीन ते डाव. सत्ता याच्यासाठी मराठ्यांनी तुमच्या हातात दिलेलं नाही. तुम्ही आमच्या राहण्यात चूक करू नका. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघं बी तुम्ही पुन्हा हल्ला घडून आणायची. यासाठीच काय निमित्ता लाखो पोरांवरती केसेसच काय करायला लागलात. ठरलंय ते सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच हे कायदा पारित करा. केसेस मागे घ्यायचे ठरले ते घ्या. हैदराबादचं गॅझेट लागू करा. जे ठरलेलं ते द्या. फडणवीस साहेब, शिंदे साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो, सावध करायला लागलो. हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते तुम्हाला. काड्या करू नका. मी तुम्हाला कवच जे शिवून देणार नाही काड्यात. तुम्ही ठरलंय ते द्या. आम्हाला तुम्हाला विरोध करण्याची गरजच नाही. आम्हाला राजकारणात जायचंच नाही. तुम्ही हाताने आम्हाला राजकारणात ढकलू नका. नाही तर विधानसभेत तुमचं काही खरं नाही. उपोषण बसण्याच्या अगोदर प्रशासन किंवा कोणी तुम्हाला चर्चेसाठी आले तर तुम्ही चर्चा करताल का? चर्चेला काय हे उघडत याला दारत नाही. सरकार आलं, पोलिस आले, प्रशासन आले, ते इथंच आले. लिंबकच भरला लिंबाखाली. आमचे बसत होते, सावली घेतली त्यांनी आमची. आता ते पाणी आमच्यात पिणार, भाकरी आमच्यात खाणार, सावलीला बसणार, झोपणार बी आम्हाला. आता रोज आमचे लोक पाणी देते त्यांना. आता पाणी मागते देते. एकाला उपोषण ठेवलं नाही आमच्या गावकऱ्यांनी. आता चहा बी देते. आता ते वरून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की 2-2 हाताने झोपणार आम्हाला. कारण आम्ही त्यांच्या हातातली शक्ती कमी होऊन देणार. कारण भाकर देतोय, पाणी देतोय, सगळं देतोय. सावली आहे, कडक ऊन आहे. उन्हात आमचे लोक सावलीत बसत नाहीत, त्यांना सावली दिली. आता रीती देऊन मारण्याचे आम्हाला. आता काळजी करू नका. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब हटत नाही, मी भेट नाही, मारायला नाही. तुम्ही पैशात फोडा, पैशात नाही, पदात नाही. शिंदे साहेब तुम्ही कोणची ताकद लावा आहे माझं ऐका. तुम्ही दोघं सुद्धा, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचा द्वेष सोडा. ठरल्याप्रमाणे द्या. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतं. मराठी आता हटत नाहीत. आणि मी तर नाही, मी आता बलिंदा द्यायलाच निघालोय. गाला गोळ्या कोणाकोणाला यायचं मी ऐकत नाही. पण आरक्षण घेतल्याशी सोडित नाही तुम्हाला. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही. आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे. 3 तारखेलाही तीच अवस्था आणि उद्यासाठी तीच अवस्था. काय आता तुमची भूमिका? नाही, मी माझं ठाम आहे. मी कायदा मानतो, घटना मानतो. मला घटनेनं अधिकार दिला, परवानगीनं नाही अधिकार दिलेला. मला घटनेनं अधिकार दिलेला आहे, जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता. आणि ते शांततेचं आमरण उपोषण मी करतोय. मी आता घटनेला मानायला लागलो. ते कायदा चालवून घेणाऱ्याला मानत नाही. मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविला, तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागलाय. 4 तारखेला आचारसंहिता होती. मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे. मी 8 तारखेला उपोषण पुढे ढकललं. पुन्हा तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. मी कायद्याला मानतो. कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे, घटनेनं मला दिलेला आहे. मी उद्या 8 जूनला सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे. मी हटणार नाही. जे काय सरकारनं, मुख्यमंत्र्यानं, गृहमंत्र्यांनी ठरवलं असेल
आम्हाला पुन्हा हल्ला करायचा, गोळ्या घालायच्या, तर मी बलिदान मराठ्यासाठी द्यायला तयार आहे. तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटवू शकत नाही. आतापर्यंत पाटील तुम्हाला उपोषणाला विरोध होत नव्हता, मात्र परिसरातली आणि गावातील लोक उपोषणाला विरोध करतात. त्याचं काय होतं? काय आता ते काय असतं, मला आता त्या विषयावर बोलायचंच नाही, कारण ते त्यांना दोष देऊन उपयोगच नाही. सरकार ठरवून करतं. आम्ही करू शकतो ना, आम्ही निवेदन देऊ शकतो. मग निवेदनाला निवेदन त्यांनी जर दिलं तर आम्ही कलेक्टरला देऊ शकतो. दे आता परवानगी, त्यांच्यापेक्षा एक सही जास्त देऊ. बहुमतच पाहिजे असेल तुम्हाला तर. हे बघा, आशेने जातीय सलोखा कसा शांत ठेवायचं म्हणता तुम्ही? शांतता राहिली पाहिजे, जातीय तेढ तुम्हीच देणार, तुम्हीच जातीवाद करणार, मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून, आणि तुम्हीच प्रश्न विचारणार, जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, आणि देणार तुम्हीच की मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून. म्हणजे मोडायला आंदोलन निघालात तुम्ही, आणि आम्हाला शिकवणार जातीय तेढ, आणि देणार तुम्ही. काय भाषा, काय सल्ले द्यायला लागले, आणि काय मार्ग काढायला निघाला. याने मार्ग निघतो जातीय तेढाचा, देणार तुम्हीच. आणि इथून आंदोलन अंतरवली सुरू 15 किलोमीटरवर त्याला काय त्रास व्हायला लागला, त्याचं काय दुखायला लागलंय तिथं. आणि ते विरोध आम्ही ग्राह्य धरलेला आहे. ओबीसी विरोधात जाणार हे आम्ही ग्राह्य धरलेलं आहे. पण नेत्याचं ऐकणार आहे फक्त. गाव खेड्यातला ओबीसी आजही आमच्या सोबत आहे, उद्याही राहणार.